नमस्ते. मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आम्ही घेऊन आलो आहे एक आगळीच वेगळी रांगोळी. हो मैत्रिणींनो, तुम्ही पाहतच असाल की आज मी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आली आहे. बऱ्याच माझ्या मैत्रिणी ज्यांना खूप सारे कन्फ्युजन आहे, रेडी रांगोळी कशी बनवायची, कुठून सुरुवात करायची आणि बरंच काही. पण आज आपण काही वेगळ्या प्रकाराबद्दल बोलणार आहोत आणि ते म्हणजे अशा रांगोळी ज्या फक्त आपण पेनाने बनवणार आहोत. या अशा काही रांगोळ्या आहेत ना, ज्या फक्त आणि फक्त व्हाईट रंगाने जरी असल्या ना तरी सुंदर दिसतात. इथे पहा, अशा डिझाईनवर आपण नेहमी कॅमलिन मेटल बॉडी पेंट मार्कर वापरू शकतो. तुम्हाला हा पेन नाही मिळत, घाबरून जाऊ नका. व्हाईटनरने सुद्धा तुम्ही असं काम करून बघू शकता. पण व्हाईटनर किती OHP शीटवर सुकतं आहे आणि किती लवकर सुकतं आहे यावरही डिझाईन निर्भर असेल. कॅमलिन नाही मिळालं तर फेबल कॅस्टेलचा सुद्धा पेंट मार्कर, पर्मनंट मार्कर तुम्ही वापरू शकता. तो 30 रुपयाला अवेलेबल आहे आणि हा मार्कर अगदी 50 ते 60 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला कोणत्याही स्टेशनरी शॉपमध्ये मिळून जाईल. बिलीव्ह मी, हा काही मोठा असं काही टूल नाही आहे जे तुम्हाला कुठे मिळणार नाही. स्टेशनरी शॉपमध्ये खूपच इझिली अवेलेबल आहे. खूप सारे स्टुडंट्स प्रोजेक्ट वर्कसाठी या पेनाचा वापर करतात मैत्रिणींनो. तर मग तुम्ही तुमच्या नजीकच्या कोणत्याही जवळच्या मोठ्यातल्या मोठ्या स्टेशनरी शॉपमध्ये ह्या पेंट मार्करची विचारणा करू शकता. आणि हो, आता बऱ्याच मैत्रिणींना वापरताना खूपच प्रॉब्लेम येतो आहे. म्हणजे काहींना तर मिळालेसुद्धा, पण त्यानंतरचे स्टेप्स आहे की हा वापरायचा कसा. पहा, कोणतीही गोष्ट समजून घेतल्यानंतर जर तुम्ही त्यावर काम कराल तर तुम्ही ते योग्य पद्धतीने करू शकाल. आता ह्या पेनाची ना टिप दिसते तुम्हाला. ह्या टिपमध्ये ना इंक येत असते वरतून. जेव्हा आपण खाली डाऊन टुवर्ड्स पकडतोय ना, तेव्हा ती जी इंक असते ती फ्लो होत असते आणि फ्लो होत असताना ती इंक त्या टिपपर्यंत येते आणि ती टिप काम करते. आता OHP शीटचा जर सरफेस तुम्ही पाहिलात, म्हणजे आपण सगळेच बघतोय, त्याचं टेक्स्चर एकदम स्मूथ असतं आणि त्यावर जे पेन आपण वापरू तेही एकदम स्मूथपणे तुम्हाला वापरायचं आहे. तुम्ही पहा, मी हे कितक्या स्लोली दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. मी खूपच हलक्या हाताने पेनाला वापरत आहे, खूप हलक्या हाताने. आणि माझी इंक बघा किती डार्क येत आहे, ऑटोमॅटिकली येते, मी त्यावर काहीच करत नाही आहे. तुम्हाला असं वाटलं की इंक पडत नाही आहे, खूप हार्श होतो आहे पेन, तर तुम्ही हलकंसं शेक करा, हलकंसं त्या पेनाला हलवा, तुम्हाला ती इंक खाली आलेली दिसेल. पण खूप जोरजोरात हलवलात तर ती इंक जी आहे ती पूर्णपणे आपल्या सरफेसवर येऊन पडेल, म्हणजेच त्याचे ड्रॉप पडायला सुरुवात होतील. आता हा मार्कर पेन कसा वापरायचा? माझ्या पेनाने इतकी चांगली अशी इंक येत नाही आहे, खूप रफ येतो आहे, मला दोनदा त्यावर फिरवावं लागतं आहे. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत. तुम्ही माझ्या प्रत्येक ॲक्शनला पहा, किती स्मूथली मी त्या OHP शीटवरती फिरवते. अगदी आपण मार्कर वापरतो अगदी तसंच, कारण आपल्या मार्करच्या ही जी टीप आहे ना ती सुद्धा स्मूथ आहे आणि OHP शीट जी आपण वापरतोय ती सुद्धा स्मूथ आहे. त्यामुळे या दोन्ही सरफेसवर बघा किती स्मूथली हा पेन वर्क करतोय. मी कुठेही हायपरबोला किंवा खूप अतिचं काही बोलत नाही आहे, जे सत्य आहे तेच सांगते. जर तुम्ही खूप प्रेशर लावून, खूप दाब देऊन त्या टिपला खूपच दाबून जर तुमची डिझाईन ड्रॉ करत असाल, ट्रेस करत असाल, तर तुम्हाला ते प्रॉब्लेम करू शकतं. कारण खूप डिफिकल्ट प्रेशर जर तुम्ही, म्हणजे खूप हाय प्रेशर जर त्या पेनाच्या टिपवर देत असाल तर पेनामधून इंक स्मूथली बाहेर पडणार नाही. आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिसनेच तुम्हाला जमू शकतील. आता इतक्या इझिली मी का करू शकते हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आतापर्यंत मी खूप साऱ्या रांगोळ्या या पेनाने बनवल्या आणि नवीन काही इन्व्हेन्शन आहे ह्याच्यामध्ये. तुम्ही इथे पाहू शकताच की अशा रांगोळ्या पूर्वी रेडी टू यूज रांगोळी बनवण्यासाठी खूप धडपड करावी लागायची, कलर काढावे लागायचे, ब्लॅक
पेनने ट्रेस करावं लागायचं. कलर 2 लेअर झाल्यानंतर सुकल्यानंतर व्हाईट ॲक्रेलिक कलरने ब्रशने ते करावं लागायचं. जे बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत ज्या सिनियर सिटिझन्स आहेत, ज्यांचं एज अबाव 50 आहे किंवा अबाव 60 आहे, ज्यांना खाली बसून या सगळ्या गोष्टी करता येत नाही आहे, ज्याला ब्रश स्ट्रोक्स देता येणार नाही, त्यांच्यासाठी हा पेन उत्तम पर्याय आहे. आणि खरं सांगते आहे, कोणत्याच लेवलला तुम्हाला कोणतीच डिफिकल्टी येणार नाही या पेनावर काम करताना. जर तुम्ही हा व्हिडिओ परत परत पहा, स्मूथनेस पहा, माझी त्यावर काम करण्याची जी पद्धत मी तुम्हाला ह्याच्यामध्ये दाखवली ती पहा, किती स्मूथ आहे आणि ह्या पेनामधला इंक किती स्मूथली ह्या पूर्ण OHB शीटवर येते. आता एखादा एलिमेंट तर मला ॲड करायची पूर्वीपासूनच सवय आहे, म्हणून या डिझाईनमध्ये मी आपली एक डिझाईन यामध्ये ॲड करत आहे. मला ना नेहमी असे मध्येच काहीतरी डिझाईन्समध्ये डॉटेट्स ॲड करायची सवय आहे, वेगवेगळे चिन्ह ॲड करायची सवय आहे. त्यामुळे मी या डिझाईनमध्ये कॉर्नरला हे 4 डिझाईन स्वतःच्या मनाने ॲड करते आहे. पहा, स्मूथनेस पहा, त्या पेनाच्या इंक पडण्याची प्रोसेस पहा. ती प्रोसेस जाऊ दे हो, ती आपल्याला शिकायची नाही आहे. आपल्याला शिकायचं आहे मार्कर कसं चालवायचं आहे. आणि का शिकायचं आहे? कारण व्हाईट रांगोळी, आपण रांगोळी काढली की ती पुसून जाते आणि ही शीट मी वारंवार वापरू शकते. अप्रतिम रांगोळी शीट बनवून रेडी आहे. काय वाईट आहे ना? अरे इथे लाईन्स राहिले वाटतं. थोडंसं हलकंसं शेक केलं. मला माहिती आहे की ह्या स्क्वेअरमध्ये 4 लाईन्स करायच्या आहेत व्हर्टिकल. मी अगदी अंदाज म्हणजे 4 लाईन ड्रॉ करून घेतल्या, झाली डिझाईन कंप्लीट. अरे इथे अजून डिझाईन एक राहिली आहे वाटतं, तीही कंप्लीट करून घेऊया. त्याचे पण डॉट्स कंप्लीट करून घ्यावा. स्मूथनेस बघा मैत्रिणींनो, स्मूथनेस. कुठेच मी त्या पेनाला प्रेशराईज करत नाही आहे, कुठेच त्यावर दाब टाकत नाही आहे, अगदी स्मूथली इंक बाहेर येते. आता प्लीज असं बोलू नका की तुम्ही काहीतरी वेगळं पद्धतीने करताय, तुम्ही काहीतरी वेगळं दाखवताय, आम्हाला काहीच कळत नाही आहे. कसं नाही कळत आहे? व्हिडिओ परत परत पहा, त्याची कन्सिस्टन्सी पहा त्या इंकची, आणि ते किती डार्क उमटलं आहे. मी कुठेच त्यावर 2 लेअर गेले नाही. तुम्हाला अजून एक सांगू का? ह्या लाईन्सवर जेव्हा तुम्ही दुसरा लेअर मारायला जाल ना, तेव्हा उलटा पहिली लाईन्स खराब होऊन जाईल. तुम्ही त्याच लाईनीवर डबल लाईन्स नाही मारू शकत. एक तर तुम्ही तिथल्या तिथे फिरवून त्याला ठीक करू शकता, पण त्याच लाईनीवर डबल लाईन मारायला गेलात तर तो रफ सरफेस होईल आणि त्यावर लाईन मारता येणार नाही. आता इथे मी मार्क टू मार्क, लाईन टू लाईन कट करून घेते. आता आपण हे सगळा पसारा किंवा ही सगळी गोष्ट का करतो आहे? पहा, ही डिझाईन ट्रेस करण्यासाठी मला लागलेला वेळ म्हणजे 10 मिनटं. तोही मी जास्तच बोलते. 5-10 मिनटात माझी डिझाईन ट्रेस करून झाली. आणि ही डिझाईन मी वारंवार वापरणार आहे, वारंवार मला ती वापरता येणार आहे. कारण ना रांगोळी निघण्याचं इथे भय आहे मला, ना पाणी लागल्याने इंक खराब होण्याचं भय आहे, कारण ही वॉटरप्रूफ आहे. आणि ह्यावर आज आहे ना मी रांगोळी चिटकवून घेणार नाही आहे, तर रांगोळी टाकून दाखवणार आहे. का ते सांगते पुढे. पहा ना, आपण अशी जर रांगोळीमध्ये कलर भरला, अगदी हलकासा कलर भरला आहे मी इकडे, पहा ही रांगोळी किती सुंदर दिसते. म्हणजे जर समजा तुम्ही ही जी शीट जी आपण बनवून घेतली आहे ना मार्करने, ती खाली सेलोटेपने चिटकवून टाका आपल्या जमिनीवर जिथे आपल्याला तुम्हाला रांगोळी टाकायची आहे, आणि अशा हलके डिझाईन्समध्ये कलर भरा. बॉर्डरच्या बाहेर गेली आहे, हाताने त्याला मस्तपैकी फील करा, तुमच्या बॉर्डरला काही होणार नाही. अरे रंग झटकून टाकला, पण रंगाचा बेरंग नाही झाला, व्हाईटच्या व्हाईट तसाच उमटला आहे. खाली मी एक पिंक कलरचा असा मस्त गालीचा टाकून घेतला आहे, म्हणजेच असे कलर्स टाकून घेतले आहे राऊंडमध्ये, आणि त्यावर माझी ही शीट ठेवली आहे. तरीसुद्धा ही डिझाईन किती सुंदर दिसते. आय होप तुम्हाला ही डिझाईन, तुम्हाला माझी आयडिया पटेल, आवडेल आणि तुम्ही करून नक्की बघणार आहात. आणि जर आवडली असेल ना तर मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझा एकच हेतू आहे, आपली ही गोष्ट घराघरात पोचली पाहिजे, ही कला घराघरात पोचली पाहिजे. आणि हो, तुम्हाला खरंच हे व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा. आम्ही दिलेल्या काही आयडियाज नक्की वापरून पहा आणि त्या वर्क करतायत की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्सवरून कळवायला विसरू नका. भेटूया अशाच भन्नाट आणि मस्त आयडियासह येणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मैत्रिणींनो, क्राफ्ट करत राहा, ड्रॉइंग करत राहा आणि रांगोळी जरूर बनवत राहा. धन्यवाद.